दरवर्षी 10% हिशोबाने प्रत्येक संस्थेकडून लुबाडतात. आता हिशोब करा 6 वर्षांचा. आमच्या सगळ्या मुलांच्या ताटातलं हक्काचं तुम्ही लुबाडलेलं 3,60,00,000 रुपयाचं अनुदान आमच्या मुलांच्या ताटात पडलं पाहिजे, ही मागणी आज आम्ही तिथं जाऊन करणार आहोत. तिथं तो बोर्ड लावणार आहोत. जोपर्यंत ही मागणी तुम्ही आमची पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला स्वस्त झोपू देणार नाही. आमच्या गरीब अनाथ मुलांच्या हक्काचे 3,60,00,000 रुपये मागच्या 6 वर्षात आलेले ताबडतोब संस्थांना परत करा. असं जर तुम्ही परत केलं तर ठीक आहे, आम्ही माफ करू आणि तुमच्या चांगल्या वर्तनाची अपेक्षा करत विषय सोडून देऊ. पण हे पैसे जोपर्यंत मिळत नाहीत नुसतीच बोंब मारून सोडून देणार आम्ही याच्या पुढे नाही. तुम्हाला याचा हिशोब द्यायचा आहे, पैसे परत करायचे. आणि ते जर तुम्ही केले नाही तर त्याच्या नंतर जे काही घडणार आहे त्याची जबाबदारी तुम्ही स्वतः घेणार आहात. आम्ही त्याला जबाबदार असणार नाही. लक्षात घ्या, या समाजामध्ये आज इतकं प्रचंड मोठा असंतोष आहे या सगळ्या लोकांच्या विरुद्ध. आणि त्या असंतोषामुळे आज अनेक लोक म्हणत होते तुम्ही फक्त सांगा काय करायचं, टाळं फासायचं का, जाळून घेऊ का, टाळं लावायचं का. म्हणलं काही करायचं नाही. का नाही करायचं? म्हणलं अरे बाबा आम्हाला वसुल्या करायच्यात. आम्हाला 3,60,00,000 रुपये यांच्याकडनं वसूल करायचे जे मुलांच्या हक्काचे यांनी मागच्या 6 वर्षात चोरलेले आहेत. आणि त्यासाठी आम्हाला त्यांना काहीच करायचं नाही, आम्हाला फक्त वसुली करायची. आणि या सगळ्यानंतर ही जर वसुली झाली नाही तर या सगळ्या अधिकाऱ्यांना आम्ही आज जाहीरपणे सांगू इच्छितो, लक्षात ठेवा की आम्ही तुमच्यावरती खाजगी फौजदारी दावे दाखल करू. तुम्ही जर आमच्या मुलांच्या ताटातलं उचललेलं मुलांना परत ताटात ठेवलं नाही आणि संस्थांकडनं ढापलेल्या संस्थांना परत दिलं नाही तर तुमच्यावरती खाजगी फौजदारी दावे प्रत्येकावरती आम्ही दाखल करू. जर कोणावर कोणती केस झाली घाबरू नका. तुमच्या जामिनाची, तुमच्या वकिलाची आणि तुमचं कुटुंब तुमच्या मागे उद्या लईच त्यांनी हात घातलं तर चालवण्याची जबाबदारी आपण सर्व मिळून घेतो. आम्ही सर्व स्नेहालय परिवार घेतो. अजिबात डरू नका. यांच्यात तो दम पण नाही. आणि जे लोक असे भ्रष्टाचारी असतात, मुलांच्या ताटातलं खातात, मुलांना उपाशी ठेवून आम्हाला दारू पाजा, चिकन मटन खायला घाला म्हणतात, त्यांच्यात तो दम नसतो समोर येऊन लढायचा. त्या धमक्यांना, पोकळ धमक्यांना याच्या पुढे अजिबात दबू नका. अनेक चांगल्या संस्था या जिल्ह्यातल्या बंद पडलेल्या आहेत. हे आमच्या इथं विजयकुमार जेठे म्हणून उभे आहेत. यांनी मतिमंद मुलांची संस्था चालू केली. मागच्या एका अधिकाऱ्यांनी त्यांना लाच मागितली 5,000 रुपये, त्यांनी त्याला पकडून दिलं. आता हा दुसरा अधिकारी यांनी त्यांच्याकडनं लाखो रुपये खाल्ले तुझी संस्था चालू करून देतो म्हणून, आणि ते लाख रुपये खाऊन सुद्धा त्यांची संस्था त्यांनी बंद केली. हे बाबा एसटी महामंडळामध्ये नोकरीला होते. रिटायर झाल्यावर ते गोसावी समाजाचे भीक मागून त्यांचा समाज गुजराण करतो. त्यांनी ठरवलं एकही मुलगा भीक मागता कामा नये, कुठल्याही जाती धर्माचा असो. आणि त्यांनी काय केलं तर त्यांनी एक बालगृह सुरू केलं. हे बालगृह 1 कोटी रुपये त्यांनी त्या बालगृहासाठी खर्च केले. स्वतःची शेती, घर दार सगळं काही विकलं, भगवे कपडे घातले आणि पूर्ण वेळ स्वतः मंदिरामध्ये राहतात अण्णांसारखे आणि ते बालगृह चालवतात. कोण होतं या बालगृहामध्ये? त्याचे सगळे सगळे नातेवाईक नव्हते. आशेपारधी मुलं होती, वडारी समाजाची मुलं होती, भिल्ल ठाकर समाजाची, आदिवासी समाजाची मुलं होती, दलित समाजाची मुलं होती. आणि हे बालगृह, या माणसाचं बालगृह किरकोळ त्रुटींचं कारण दाखवून केवळ 1.5 लाख रुपये दिले नाही, या एकाच कारणास्तव आणि एकाच रागास्तव बंद पाडले. आता हे महिला बाल विकास अधिकारी आहेत का महिला बाल विकास अधिकारी आहेत याचा शोध घेण्याची वेळ आलेली आहे. महिला बालकांचा विकास करण्याच्या नावाखाली त्यांचं भविष्य उजाड करणाऱ्या आणि बकास करणाऱ्या या लोकांना आपण जाब विचारण्यासाठी इथं आलो आहोत. लक्षात घ्या, या लोकांना जर तुम्ही पोसत बसलात आणि आपल्या मुलांचे हाल आपण करत बसलो तर उद्याच्या काळामध्ये ही मुलं मोठी होणार आहेत आणि ती आपल्याला जाब विचारणार आहेत की आम्ही तुमच्या संस्थेमध्ये होतो, आम्हाला पायात चप्पल नीट मिळाली नाही, दप्तर नीट मिळालं नाही आणि हे अधिकारी येऊन इथं खाऊन पिऊन जात होते. ही काय भानगड आहे सर? काय उत्तर देणार आहोत आम्ही? गोरगरिबांच्या ताटातलं जर या ठिकाणी खातात लोक, आम्ही नुसते नाव घेतो शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराज असते तर काय केलं असतं? काय केलं त्यांनी खंडूजी खोपडेचे? माहितीये का कोणाला? महाराजांनी काय केलं खंडूजी खोपडेचं? त्याचे हातपाय तोडले, त्याचे डोळे काढले. चोट्ट्या भामट्यांशी न्याय करण्याची आपल्या महाराष्ट्राची, शिवाजी महाराजांची ही परंपरा आहे. आणि आम्ही काय म्हणतो, चोट्ट्या भामट्यांनो या, बसा, लुटा. बरोबर? तर या काळ्या इंग्रजांचा बंदोबस्त आता यापुढे आम्ही करणार आहोत. फार चांगल्या प्रकारचे आंदोलन करतोय, त्यांना जाणीव करून देतोय. आणि 950 रुपयात काय होत नाही साहेब. आम्हाला भारत द्या, बिल्डिंगला लाईट बिल द्या. मी अक्षरशः सांगतो, मी या ठिकाणी आलोय, माझ्या बालगृहाचं 51,000 रुपये बिल आले. गिरीराव कालच लाईट कट केली. मी आता येतात म्हणतो आंदोलन करेल, आंदोलन 51,000 नाहीये. आणि आता माझ्या बायकोच्या मंगळसूत्र पाहिजे कालच आहे, एक बोट ठेवायला सुद्धा पैसे नाही. ही परिस्थिती आज बालगृहाची आहे.
किती बालक स्वच्छतेचा प्रश्न आग्रह आमचे संघाचं यांचे मी बघितलं बालका म्हणजे तुम्हाला सांगतो आज पुंगी वाजायला कसं पू केल्यावरती जातो ना असं ते तर लगीन केल्यावरती लग्न गप्पन आत जाईल अशा परिस्थिती यांची संघात बाथरूम पटकन परत रिटर्न नको बाबा या गाणीचं इतकी गव्हर्नमेंटच्या बालकाश्रमाची परिस्थिती अतिशय बिकट आहे. विनोदाचा भाग नाही मळमळ इतकी होती. महिला बाल कल्याणचं कार्यालयाचं संडास इथं असलेल्या कोणत्याही शासकीय जिल्हा अधिकाऱ्यांना मी सांगतो आवाहन करतो इथल्या कोणत्याही अधिकारी आवाहन करतो एकदा तर दुर्लक्ष करून दाखव तिथं एकदा होणारच नाही उलटी होऊन पडून जाईल अधिकारी बाई माणसानं जाऊ शकत नाही ही परिस्थिती आहे. आणि आमच्याला संडास बाथरूम ठीक आहे स्वच्छता ठेवणे आमची नैतिक जबाबदारी आम्ही त्या गोष्टीला बांधील आहोत. या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे जिल्हा अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे सगळ्या अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे. लायसन्स लवकर मिळत नाही त्याच्याबद्दल बघायला पाहिजे बदली जे ते मिळाले पाहिजे. सगळ्यात आता जाचं गात आपल्याला सगळ्यात महत्वाचे आहे 3 वर्ष मुलांना ठेवायचं म्हणजे पहिली दुसरी तिसरीला मुलगा ठेवला चौथीला ट्रान्सफर. मी आजच सांगतो आत्ताही जिल्हा महिला बाल कल्याणनी टाळे आणले आमच्या वस्तीगृहात टोकले तरी चालतील आम्ही मुलांना हाकलून देऊ शकत नाही. आम्ही जेलमध्ये जायला तयार आहे. आमची मुलं बिना अनुदानाशिवाय आम्ही समाजाची जबाबदारी आम्ही संस्थाला घेतो. आम्ही पठार भागामध्ये म्हणजे डोंगराळ भागामध्ये काम करतो आणि हे सगळं राजकारण समाजकारण करत असताना अनेक मुलं आम्ही पाहिली की जी 5वी पर्यंत ज्या ठिकाणी प्राथमिक शाळा होत्या तिथपर्यंत शिकत होती आणि म्हणून काहीतरी केलं पाहिजे. डॉक्टरांना विचारलं डॉक्टरांनी आम्हाला लांबखेडे मला एक संस्था काढायला दिली आणि हे सगळं करत असताना माझ्याकडे बहुतांश भिल्ल कोळी ठाकर समाजातली मुलं आहेत आणि 10-10 किलोमीटर अवर हायस्कूल नाही आहेत. ओढे नद्या नाले असल्यामुळे त्या ठिकाणी सर्व आदिवासी भागातली मुलं माझ्याकडे आहेत. परंतु मित्र गेली 3 वर्षापासून हे चंद्रशेखर पगारे आल्यापासून या ठिकाणी त्या सर म्हटल्याप्रमाणे खरं तर ते आपले नोकर आहेत परंतु त्या ठिकाणी साहेब आले म्हणले का आपल्यालाच पळावं लागायचं आणि अशा पद्धतीनं आपण थोडेसे त्यांना साहेब म्हणून थोडस त्यांना मान देत राहिलो. परंतु सदर अधिकारी 60% पाहिजे नंतर 10% पाहिजे मध्यंतरी म्हटला 2 वर्षाचे मागचे पैसे काढायचे 20% पाहिजे. अशा पद्धतीनं हा अत्याचार अन्याय त्या ठिकाणी चालू झाला आणि डॉक्टर म्हटल्याप्रमाणे महिला आणि बालविकासच्या या खात्याकडं कोणाचंही लक्ष नाही ना मंत्र्याचं ना कोणाचं आणि अशा पद्धतीने मध्ये अनेक वक्ते बोललेले आहेत. मी फारसं काही बोलणार नाही परंतु गिरीश भाऊ हे आंदोलन या ठिकाणी थांबून चालणार नाही. मला वाटतं या आपण नेतृत्व करा. आम्ही तुमच्या अनेक संस्थाचालक आल्या नसतील पण डॉक्टर मी तुमच्याबरोबर राहील कारण आम्हाला जेलमध्ये गेलो तरी काही फरक पडत नाही कारण मी 28 दिवस जेलवर भोगलेले आहे. अशोकराव निराळे हे गेले बिचारे त्यांच्या मदतीने मी ही संस्था काढली. मला मुंबईला संस्था काढायला या ठिकाणी असणारे साहेब लोक मी आज माझं पत्र यांनी काढलेलंच आहे ते दिलेलं आहे. ही सर्व सत्यस्थिती आहे. त्या ठिकाणी 10 लाख 15 लाख 12 लाख 100च्या मंजुरीला पैशाचं हो तिथले ते शिपाई वगैरे हे पैसे घ्यायला उभे. आता आमच्यासारखे फुटपाथवर 3 दिवस मी वडे खाऊन राहिलो तिथं भाव निघला 10 लाख 7 लाख 8 लाख. मग कसं तरी आमचे एक साहेब होते त्यांच्या मदतीने मी त्या साहेबांना फोन केला. त्यांनी सांगितलं हा एक एसटीतला रिटायर कंडक्टर हे साहेब आहे याला थोडी चावू नका जरा कमी याच्यात घ्या. ते 4 लाखात आमचा सौदा तिथला सुटला. मध्ये हे झालं मंत्र्याचे पत्र वित्र वगैरे जवळजवळ 5 लाख रुपये तिथे लागले. नंतर 2 वर्ष संस्था गुंतल्या त्या 2010ला मंजूर झाल्या. 2010ला पुण्याला परत तेच पुण्याला परत 3-4 लाख रुपये परत तेच आणि नंतर या ठिकाणी पगारे साहेब आले. यांनी लगेच आम्हाला 4 लाख मिळाले की 28,000 रुपये आणून द्या म्हणले. आम्ही त्या ऑफिसमध्ये म्हणलं सर असं असं मी सर्व स्टोरी सांगितलेली त्याच्यामध्ये दिलेली आहे. त्याप्रमाणे त्यांनी 28,000 रुपये त्या ऑफिसमध्ये घेतले आणि पुढे मूल्यांकन करायचं 12.5 लाखाचं तर 1.5 लाख रुपये मागणी केली. ती मी देऊ शकलो नाही. म्हणून मी माझ्या मुलं सांभाळण्याकरता मी हेच या ठिकाणी सांगणार आहे की माझ्या आयुष्यातला रक्तातला शरीरातला कण कण सांडला तरी खोटं बोलणार नाही. हे भगवं माझ्या अंगावरती घाललेले. संस्था जेवढी चांगली होईल जेवढी माझ्या परीने आहे त्या ठिकाणी संडास आहे त्या ठिकाणी सर्व काय आहे. काही गोष्टीची अपूर्तता आहे ती म्हणजे काय की अन्न थोडं कमी असेल असं पण मुलांना कधीही मी उपाशी राहू दिलं नाही. तरी आज मी माझा प्राण गेला तरी हरकत नाही. परंतु मुंबईच काय साहेब तुम्ही मला कुठेही नेलं तरी मी मरेपर्यंत त्या ठिकाणी थांबणार आहे आणि हा न्याय मिळाला पाहिजे म्हणून माझा हा लढा आहे. या महिला बाल विकासातल्या भ्रष्टाचाराचा पंचनामा करणारं पोलखोल करणारं असं पुस्तक या बाबांनी लिहिलंय. त्यांचा ऍफिडेव्हिट
सगळ्या संस्थांचं म्हणणं आणि महाराष्ट्रातली परिस्थिती याचं ही छोटीशी पुस्तिका आहे. ह्याच्या 1,00,000 प्रती आम्ही काढणार आहोत आणि सगळे मंत्री, आमदार, खासदार, महाराष्ट्रातले सगळे जिल्हा परिषद सदस्य, सगळ्या राजकीय पक्षांचे सगळे कार्यकर्ते, सगळ्या सामाजिक संस्था, संघटना, बचत गट यांच्यापर्यंत हे पुस्तक हे पुढच्या 1 महिन्यामध्ये जाऊन पडणार आहे. या पुस्तकाचं प्रकाशन मान्यवर पाहुण्यांनी करावं अशी मी विनंती करतो. या भाऊ. बोलो भारत माता की, अन्ना तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। महात्मा गांधी की, वंदे मातरम। इनकलाब, जिंदाबाद। इनकलाब